हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द AM स्टडी. आज आपण बघणार आहोत रेशो आणि प्रपोर्शन. हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मॅथ्सच्या रिस्पेक्टने. तर रेशो आणि प्रपोर्शनला आपण गुणोत्तर आणि प्रमाणही म्हणतो. सो व्हॉट इज रेशो? Ratio is a comparison of two quantities. It can be in between the part of whole or it can be the separate. Like it is a comparison. You can refer to the example. आपण घरी निंबू सरबत बनवतो बरोबर. निंबू सरबत मध्ये काय काय असते? लेमन, शुगर अँड सॉल्ट. सो जर तुम्हाला या तीन क्वांटिटी मध्ये कंपॅरिझन करायचं असेल तर तुम्ही त्याला रेशोच्या फॉर्म मध्ये लिहू शकता. टू मेक गुड लिंबू सरबत यू कॅन पुट लेमन ॲज एक लिंबू लागला किंवा साखर 2 चमचे टाकली किंवा सॉल्ट आपण सपोज 3 चमचे टाकले. तर जेव्हा आपण ह्याला रेशोमध्ये लिहिणार तेव्हा आपण असं लिहिणार 1:2:3. सो दिस इज युअर रेशो. इथे आपण काय करतोय? कंपॅरिझन करतोय की एक लिंबू सरबत बनवण्यामध्ये मला 1 लिंबू लागला, 2 चमचे शुगर लागली आणि 3 चमचे मीठ लागलं. ओके. सो रेशोचे 2 प्रकार असतात. एक कंपेअरिंग बिटवीन द क्वांटिटीज अँड दुसरा कंपेअरिंग विथ होल पार्ट. सो कंपेअरिंग इन बिटवीन क्वांटिटीज म्हणजे हे, जसं की लेमन इज टू शुगर इज टू सॉल्टचा रेशो काय? 1:2:3. आता कंपेअरिंग विथ द होल पार्ट आपण बघूया. कंपेअरिंग इन द होल पार्ट म्हणजे की लेमन ची किती प्रमाण आहे एका लिंबू सरबतमध्ये, राईट. आपण रेशो काय बघितला होता? L इज टू शुगर S1 इज टू सॉल्ट S2 इज 1:2:3. टू फाइंड आउट लेमन इन लिंबू सरबत व्हॉट वी कॅन डू इज टेक 1 लेमनचा पार्ट अपॉन होल पार्ट, राईट. 1 + 2 + 3. So this is your lemon's quantity. This is the second part what I told earlier, that the comparison with the whole part, that 6, if limbu sharbat quantity is 6 then we required 1 lemon. So this is the interpretation of this. For sugar also 2/1 + 2 + 3, right. So this is 2/6, that is 1/3. कधी पण रेशो करताना आपण त्याच्या एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आलो पाहिजे, कारण ते आपल्याला मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना इझी जाते. ठीक आहे. आता आपण रेशोमध्ये अजून काही प्रकार बघूयात. सो आपल्याला दिलंय A:B चा रेशो हा 60:45 आहे. तर मी आधी सांगितलं की रेशो काढताना किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना रेशोला नेहमी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणा. ओके. तर 60:45 ला आपण अजून डिवाइड करून सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणू शकतो, राईट. सो या दोघांना कॉमन अशी नंबर सापडा की ज्याच्याने त्याला भाग जाईल, बरोबर. तर आपण याला 15 ने भाग देऊ शकतो, राईट. 15×3=45, 15×4=60. तर A आणि B चा सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द रेशो विल बी 4:3. अँड इट विल बी इझियर. लाईक तुम्ही जर अशा रेशोला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणला तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये खूप इझी जाईल, बिकॉज कॅल्क्युलेशन विल कम डाऊन टू 4:3 रॅदर दॅन 60:45, बरोबर. सो आता आपण बघूया व्हॉट इज प्रपोर्शन. प्रपोर्शन म्हणजे काय की 2 रेशोचं कंपॅरिझन. लाईक इफ तुम्हाला दिलंय A/B = C/D, हे झालं प्रपोर्शनचं बेसिक इक्वेशन. ओके. की हे 2 रेशो कंपॅरिझन मध्ये जर तुम्ही ह्याला एका कॉमन संख्येने मल्टिप्लाय केलं तरी रेशो सेमच राहणार. कॉमन संख्येने डिवाइड केलं तरी रेशो दोघांचा सेमच राहणार. तर ते रेशो हे तुमचे प्रपोर्शन मध्ये असतील. आता आपण बघूया कंटिन्यूड प्रपोर्शन. एक्झाम मध्ये प्रॉब्लेम येतो किंवा दिलेलं असतं की A, B, C आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन, राईट. तर व्हॉट इज कंटिन्यूड प्रपोर्शन? तर कंटिन्यूड प्रपोर्शनचा मिनिंग असा होतो की A/B = B/C. जर तुम्हाला 2 संख्या दिलेल्या आहे की 5 किंवा
कॉमा 10 हे यांचं कंटिन्यूड प्रपोर्शन फाइंड करा. तर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलंय की तुम्ही हा सी फाइंड करा. तुम्हाला ए आणि बी दिलंय, तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त काय करायचं, जसं हा फॉर्म्युला आहे कंटिन्यूड प्रपोर्शनचा तसंच करायचं. 5 डिवाइड बाय 10 इक्वल टू 10 डिवाइड बाय सी. क्वेश्चन काय असणार की 5,10 आर इन द कंटिन्यूड प्रपोर्शन, फाइंड द सी और फाइंड द थर्ड प्रपोर्शन. यालाच आपण थर्ड प्रपोर्शन पण म्हणतो. जर 3 प्रपोर्शन हे कंटिन्यूड असतील तर जो थर्ड असतो त्याला आपण थर्ड प्रपोर्शन म्हणतो. तर एक्झाम मध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो, 5,10 आर इन प्रपोर्शन, फाइंड द थर्ड प्रपोर्शन. सो हाउ टू फाइंड द थर्ड प्रपोर्शन? टेक 5/10 equal to 10 by c or x or y, anything you want. Then just cross multiply this, that is 5c equal to 10 into 10. So what is c? C is 5 2s are 10, 20. So 20 is your third proportion. आता तुम्हाला a is to b दिलंय आणि विचारलं डुप्लिकेट रेशो करा. ओके, सो व्हॉट इज डुप्लिकेट रेशो? Duplicate ratio is just square the ratio, like a square is to b square. Exam मध्ये दिलंय की 2:3 are in the ratio, find the duplicate ratio. So what will be the solution? 2 square is to 3 square, that is 4:9. 2:3 चा duplicate square 4:9. Like this triplicate ratio. ट्रिप्लिकेट रेशो म्हणजे काय, तर क्यूब करायचा. लाईक 2:3 दिलंय तर 2 क्यूब इज टू 3 क्यूब, दॅट इज 8:27. फाईन. तर आता आपण रेशोच्या काही आणि प्रपोर्शनच्या काही महत्वाच्या प्रॉपर्टीज बघू. आता समजा तुम्हाला दिलंय a/b इक्वल टू c/d इक्वल टू e/f. देन तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी याला असं पण करू शकता, a प्लस और मायनस c प्लस और मायनस e अपॉन b प्लस और मायनस d प्लस और मायनस f. म्हणजे यांच्या इक्वल तुम्ही हे इक्वेशन लिहू शकता. ओके, म्हणजे तिन्ही रेशो उपयोग करून तुम्ही हा रेशो फाइंड करून हा प्रॉब्लेम मध्ये यूज करू शकता. ही एक महत्वाची प्रॉपर्टी आहे. जेव्हा आपण 2 रेशो असे प्रपोर्शन मध्ये दिलेले असतील तेव्हा तुम्ही त्याचे न्यूमरेटर ऍडिशनही करू शकता किंवा सबट्रॅक्शनही करू शकता, तसंच डिनॉमिनेटर पण. फक्त लक्षात ठेवायचं की न्यूमरेटर टू न्यूमरेटर करायचं आणि डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर. तुम्हाला समजा a:b दिलंय आणि b:c पण दिलंय आणि तुम्हाला सांगितलंय की a:b:c फाइंड करा. सपोज a:b दिलंय 3:4 आणि हे दिलंय सपोज 5:6. तर तुम्हाला काय करायचंय, इथे असं इक्वेशन लिहायचं a:b:c, देन त्यांचे रिस्पेक्टिव्ह रेशो लिहायचे 3:4 आणि खाली लिहायचं 5:6. आता तुम्हाला एक कॉमन रेशो फाइंड करायचा आहे ह्या 2 रेशो मधला. तर तुम्ही काय करणार, ह्या दोघांचा कॉमन रेशो फाइंड करणार, राईट. तर ह्या रेशोला तुम्ही इंटू 5 करणार, याच्याने मल्टिप्लाय करायचं, आणि या रेशोला तुम्ही इंटू 4 ने मल्टिप्लाय करायचं. तर 5 into 3 15, 5 4s are 20. इथे पण सेम येईल, म्हणजे तुम्हाला बी ला सेम करायचंय, बरोबर. आणि मग 6 into 4 24. मग बघायचं याच्यात अजून काही कॉमन डिवाइड होणार का. तर आय गेस याच्यात अजून आपण काही कॉमन डिवाइड नाही करू शकणार. त्यामुळे तुमचा a:b:c हा 15:20:24 येणार. एक्झाम मध्ये असा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे एकदा मी परत सांगतो वाटल्यास. a:b 3:4 दिलंय, b:c 5:6 दिलंय आणि तुम्हाला सांगितलंय फाइंड a:b:c. सो व्हॉट यू हॅव टू डू, टेक 3:4 5:6, राईट ॲज दिस, देन मल्टिप्लाय फर्स्ट रेशो बाय द कॉमन पॉइंट दॅट इज 5. लाईक बी चा दुसरा पार्ट जो 5 आहे याने मल्टिप्लाय करा आणि 4 नी दुसऱ्या रेशोला मल्टिप्लाय करा. त्याने काय होणार की बी तुमचा कॉमन होऊन जाईल. मग तुम्ही 2 रेशोला जोडू शकता. कारण आता इथे बी 4 होता आणि इथे 5 होता क्वांटिटीनुसार, तर तुम्ही त्या रेशोला जोडणार कसं. आपण इथे जोडण्याचा प्रॉब्लेम दिलाय a:b:c. सो व्हॉट यू हॅव टू डू, मल्टिप्लाय दिस रेशो बाय 5 अँड मल्टिप्लाय दिस रेशो बाय 4. देन व्हॉट यू विल गेट इज द a:b:c. आता आपण काही प्रॉब्लेम बघूया रेशोचे.
आता तुम्हाला दिलंय P/Q is 5:6 and find 5P plus 4Q upon 4P plus 3Q. ओके, याचा आन्सर काय? तर सगळ्यात सोपं काय करायचं, आपल्याला इथे पी आणि क्यूच्या व्हॅल्यू टाकायच्या आहे, पण आपल्याजवळ आता पी आणि क्यूचा रेशो दिलाय. तर आपण काय करू शकतो, याला अज्युम करू शकतो लाईक पी इक्वल टू, ह्याला एक कॉमन फॅक्टरने मल्टिप्लाय करा. मी इथे एक्सनी करतोय, तर पी इक्वल टू 5x आणि क्यू इक्वल टू मी 6x अज्युम करतोय. ओके, आता तुम्ही जर याचा रेशो घेतला तर तो 5:6च राहणार आणि एक्स आणि एक्स कॅन्सल होणार. तर ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या या इक्वेशन मध्ये टाकायच्या. तर काय येणार, 5 into 5x plus 4 into 6x upon 4 into 5x plus 3 into 6x. तर काय होणार, ते 5 5 25, 6 चौक 24, 25x प्लस 24x अपॉन 5 चौक 20x प्लस 6 3 18x. तर आपण काय केलंय, पी आणि क्यू हे दोन डिफरंट व्हेरिएबल आहे, त्यांचा रेशो आपल्या जवळ आहे. आपण त्याला एक व्हेरिएबल मध्ये आणून एक कॉमन प्लॅटफॉर्मवर आणलंय, कारण यू कांट ऍड पी अँड क्यू, राईट? सो व्हॉट वी हॅव डन, वी हॅव मल्टिप्लाइड विथ एक्स अँड देन वी हॅव सबस्टिट्यूटेड द रेशो इन द इक्वेशन and we have got. Now you can add, right? That is 25 plus 24 is 49x upon 38x. And x cancel होणार आणि याचा आन्सर 49 upon 38. तर एकदम अतिशय सोप्या पद्धतीने करायचंय. रेशो दिलाय, त्याला एक कॉमन फॅक्टरने मल्टिप्लाय करा, एक्स असो वाय असो काही घेऊ शकता तुम्ही, आणि त्या व्हॅल्यूज या दिलेल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा आणि जस्ट त्याला सॉल्व्ह करा. ओके, तर हा आपला रेशो आणि प्रपोर्शनचा फर्स्ट पार्ट होता. यामध्ये आपण बघितलं रेशो काय असतो, प्रपोर्शन काय असतं आणि एक दोन एकदम सिंपल एक्झाम्पल बघितले. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्यांचे अजून थोडं डीप अंडरस्टँडिंग करू आणि अजून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात जे तुम्हाला एक्झाममध्ये युजफुल असतील. थँक्यू.